कशी मेहंदी काढू बरं? असा प्रश्न नेहमी तुम्हाला पण पडतो ना? कोणती स्टाईल सिलेक्ट करू? अरेबिक काढू की इंडियन काढू? तर चला आज आपण या दोन्ही स्टाईल्सचे सविस्तर वैशिष्ट्ये, फीचर्स, त्यांची ब्युटी आणि कोणकोणत्या प्रसंगी या स्टाईल्स निवडल्या पाहिजेत हे समजून घेऊया. तर नमस्कार, मी प्रियांका, तुमचं माझ्या चॅनल प्रियाज मॅजिकल मेहंदीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मेहंदी काढायची म्हटलं की नेहमीच हा प्रश्न पडतो की कोणती स्टाईल सिलेक्ट करू, कशी मेहंदी काढू बरं, हात भरून काढू की अरेबिक काढू. सो सुरुवात करूयात अरेबिक मेहंदीपासून. अरेबिक मेहंदी ही मुख्यतः मिडल ईस्टर्न आणि गल्फ कंट्रीजमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यातल्या वैशिष्ट्यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अरेबिक मेहंदीतले डिझाईन्स जे असतात ते बोल्ड आणि थिक आउटलाईनचे असतात. यामध्ये फ्लोरल मोटिव्स, लीफ, वाईन्स आणि जॉमेट्रिकल शेप्स यांचा जास्त वापर केला जातो. या मेहंदीमध्ये जास्त जो स्पेस असतो तो रिकामा ठेवला जातो, त्यामुळे या डिझाईनला क्लासी लुक येतो आणि खूप डिझाईन नीट आणि क्लीन दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठा प्लस पॉईंट असा आहे की या मेहंदीला कमीत कमी वेळ लागतो कंपॅरेटिव्हली अदर डिझाईन्स. आता प्रश्न हा की कधी बरं लावायची ही अरेबिक मेहंदी? एक म्हणजे ज्यांना कमीत कमी वेळेत तयार व्हायचं असेल त्यांनी, उदाहरणार्थ एंगेजमेंट, दिवाळी, ईद ऑर एल्स ऑफिस पार्टीज अशा छोट्या छोट्या फंक्शन्ससाठी तुम्ही अरेबिक मेहंदी प्रेफर करू शकता. या डिझाईन्सने एक क्लासी लुक येतो, हातांना एलिगंट दिसतात आणि जास्त हेवीही वाटत नाही त्या फंक्शनसाठी. आता बोलूया आपल्या पारंपरिक इंडियन मेहंदी डिझाईनबद्दल. ही स्टाईल खूप रिच आणि डिटेल्ड असते. वेडिंग्स, बिग फेस्टिवल्स आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ दिस. या स्टाईलची वैशिष्ट्य म्हणजे इंडियन मेहंदी डिझाईन्समध्ये खूप इंट्रिकेट, डिटेल्स आणि भरलेली मेहंदी असते. यात तुम्हाला मोर, हत्ती, मंडला, पॅरट्स, स्वान, चेक्स पॅटर्न्स, ब्राईड ग्रूम्स फिगर्स आणि वेगवेगळ्या ओकेजन्ससाठी छोटे छोटे आणि सुंदर सुंदर एलिमेंट्स पाहायला मिळतात. या स्टाईलमध्ये पूर्ण हात भरून मेहंदी लावली जाते आणि काही ओकेजन्सला पायावरही भरून मेहंदी काढली जाते. या स्टाईलमध्ये जितकी जास्त डिटेलिंग तितकीच डिझाईन खूप रॉयल आणि ग्रँड दिसते. आता ही डिझाईन बरं कधी लावायची आपण? तर ही डिझाईन प्रामुख्याने लग्न समारंभासाठी वापरली जाते. ब्रायडल मेहंदी हे या स्टाईलचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे. तसेच दिवाळी, तीज, काही एंगेजमेंट्सना, मोठमोठ्या फंक्शन्सना ही स्टाईल वापरली जाते. तर आय होप आता तुम्हाला थोडं सोपं झालं असेल की कोणती स्टाईल निवडायची. जर तुम्हाला मॉडर्न आणि क्लासी लुक हवा असेल आणि लवकर तयार व्हायचं असेल तर अरेबिक मेहंदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला ट्रेडिशनल, रॉयल आणि ग्रँड लुक हवा असेल लग्न किंवा मोठ्या फंक्शन्ससाठी, मोठ्या सणांसाठी, तर इंडियन मेहंदी डिझाईन ही बेस्ट चॉईस आहे. सो अशा पद्धतीने आज आपण पाहिलं की अरेबिक आणि इंडियन मेहंदीमधला फरक. तर तुम्ही आता मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणती स्टाईल जास्त आवडते, अरेबिकचा एलिगन्स की इंडियन ट्रेडिशनलची डिटेलिंग. ओके गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रियाज मॅजिकल मेहंदीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या येत्या काही व्हिडिओजमध्ये या दोन्ही स्टाईल्सचे मी लाईव्ह डेमो दाखवणार आहे. सो स्टे ट्यून आणि धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका सुंदर क्रिएटिव्ह मेहंदी डिझाईनसोबत. तोपर्यंत कीप क्रिएटिंग आणि कीप प्रॅक्टिसिंग. बाय.